नमस्कार मित्रांनो, आपण विभूतिपाद बघतोय. या विभूतिपादामधले वेगवेगळे सूत्र समजून घेतोय. त्यांच्यामध्ये नक्की काय रहस्य दडले आहे हे समजून घेण्यासाठी आपण उदाहरणाची जोड देखील या सूत्रांना देतोय. आपण आतापर्यंत 53 सूत्र बघितलेत. आजच्या भागामध्ये आपल्याला विभूतिपादामधलं 54वं सूत्र समजून घ्यायचंय. आपण 52व्या आणि 53व्या सूत्रामध्ये विवेक ज्ञान म्हणजे नक्की काय हे समजून घेतलं. या विवेक ज्ञानावरतीच आज प्रकाश झोत आपल्याला टाकायचा आहे. 54व्या सूत्रामध्ये या विवेक ज्ञानाची जी व्याप्ती आहे ती अधिक कशी वाढताना दिसते हे आपल्याला समजून घ्यायचं. चला हे सूत्र समजून घेऊया. तारकम सर्व विषयम सर्वथा विषयम अक्रमम च इति विवेकज ज्ञानम. या सूत्रामधील एक एक शब्दांचा अर्थ आपण समजून घेऊया. तारकम तारकम म्हणजेच काय, तर आपल्याला या संसारामध्ये रमलेले जे आपण आहोत त्यातून बाहेर काढणारे, या भवसागरातून आपल्याला मुक्ती, आपल्याला मोक्ष देणारे असे जे ज्ञान आहे ते म्हणजे तारकम. सर्व विषय म्हणजे सर्व विषयांचं ज्ञान असलेले ते म्हणजे सर्व विषय. सर्व वस्तू सर्व विषयांचे आपल्याला ज्ञान. सर्वथा विषय सर्व अवस्थांचं ज्ञान आपल्याला येणार आहे. इथे सर्व अवस्था कुठल्या, तर भूतकाळ असेल, वर्तमान काळ असेल, भविष्य काळ असेल, तिन्ही काळामधलं ज्ञानाची प्राप्ती आपल्याला इथे प्राप्त होणार आहे. त्याचबरोबर अक्रमम म्हणजे आपल्याला या काळाच्या क्रमाकडे लक्षच द्यायचं नाही. कोणताही क्रम लक्षात न घेता आपल्याला थेट ज्ञानाची प्राप्ती होणार आहे. च इति विवेकज ज्ञानम. च म्हणजेच आणि, इति म्हणजे हेच विवेकज ज्ञानम आहे. बघा इथे महर्षी पतंजली या 54व्या सूत्रात म्हणतात की तारकम म्हणजेच आपल्याला या संसारापासून मुक्ती देणारं, तारून नेणारं हे जे ज्ञान आहे, हे सर्व विषयांचं जे अफाट ज्ञान आहे, सर्व वस्तूंचं जे ज्ञान आहे, कुठल्याही अवस्थेचं जे ज्ञान आहे, जे कुठल्याही क्रमाशिवाय आपल्याला प्राप्त होणार असं जे ज्ञान आहे त्यालाच इथे विवेकज ज्ञान असं म्हणतात. एकंदरीतच आपण या सर्वांचा जेव्हा अर्थ घेतो तेव्हा विवेकज ज्ञानाचे 4 प्रकार इथे महर्षी पतंजली आपल्या समोर मांडतात. सर्वात पहिलं ज्ञान इथे प्राप्त होतं ते म्हणजे तारक ज्ञान. सामान्य व्यक्ती जो असतो तो नेहमीच या संसारामधल्या ज्या इत्याभूत गोष्टी असतात त्या प्रत्येक गोष्टीमध्ये तो आपला जीव अडकवून बसतो. ही गोष्ट किती छान आहे, या गोष्टीवरती माझा मोह जडलेला आहे, अशा भावना त्याच्या मनामध्ये दडलेल्या असतात. त्याच्यातून बाहेर सुटण्यासाठीचं जे ज्ञान आहे ते म्हणजे तारक ज्ञान. आपण या संसाराच्या भयसागरातून तारून नेलं पाहिजे हे ज्ञान जे पुढे येतं ते म्हणजे तारक ज्ञान. पुढचं म्हणजे सर्व विषय. एकंदरीतच या संसारामध्ये वेगवेगळे विषय, आपण फिजिक्स म्हणू, आपण केमिस्ट्री म्हणू, आपण बायोलॉजी म्हणू, आपण मॅथमॅटिक्स म्हणू, आपण कम्प्युटर सायन्स म्हणू, आपण अगदी योगशास्त्र देखील म्हणू, या सर्व विषयांचं ज्ञान त्या योगी साधकाला प्राप्त होणार आहे. यालाच लागून जे तिसऱ्या प्रकारचं ज्ञान आहे ते आपल्या समोर येतं ते म्हणजे सर्वथा विषय. वस्तूच्या, पदार्थाच्या ज्या सर्व अवस्था असतात, मग त्या भूतकाळातील असतील, त्या वर्तमान काळातील असतील, त्या भविष्य काळातील असतील, या सर्व गोष्टींचं ज्ञान या योगी साधकाला प्राप्त होणार आहे. आता वस्तू म्हणजेच काय, तर एखादी वस्तू आपण बघितली तर ती यापूर्वी भूतकाळात कशी होती, ती आता सध्या आपल्या समोर कशी दिसते, आपल्या समोर तिचं हे चित्रण आहे, मात्र ती भविष्यात कशी असणार आहे, या सर्व गोष्टींचं चलचित्र या योगी साधकाला प्राप्त होणार आहे ते म्हणजेच सर्वथा विषय. आणि शेवटचा ज्ञानाचा प्रकार तो म्हणजेच अक्रम. आपण कुठल्याही वस्तूकडे बघता, कुठल्याही पदार्थाकडे बघता, त्याचा क्रम लक्षात घेत असतो की सुरुवातीला हा पदार्थ असा होता, आता त्याच्यामध्ये बदल घडून तो असा झालेला आहे, त्याच्यानंतर काही काळाने तो असा दिसतो, त्याचा रंग असा बदलतो. एकंदरीतच आपण या ठिकाणी कोणताही क्रम न लक्षात घेता आपल्याला अंतिम जे ज्ञान आहे ते कळणार आहे. क्रमाचा कुठलाही संदर्भ या ठिकाणी न घेता आपल्याला थेट ज्ञानाची प्राप्ती या ठिकाणी होणार आहे. म्हणजेच पतंजली ऋषी इथे हे जे ज्ञानाचे 4 प्रकार सांगतात त्याच्यामध्ये तारकम, सर्व विषय, सर्वथा विषय आणि अक्रमम
या चारही ज्ञानाचे प्रकारांना इथे विवेकज ज्ञान म्हणलं. विवेकज ज्ञानाची ही जी व्याप्ती आहे ती इथे महर्षी पतंजली या 54व्या सूत्रामधून आपल्याला देतात. हे सूत्र समजून घेण्यासाठी आपण एक उदाहरण लक्षात घेऊया. एक व्यक्ती आहे जो आपल्याला समुद्रात डुबताना दिसतोय. आपण त्या ठिकाणी, बाबा तू डुबतोयस, हे बा असं पोहायचं असतं, तसं पोहायचं असतं, हे ज्ञान आपण त्याला देत बसत नाही. आपण आपल्याकडे असलेलं लाईफ जॅकेट हे त्याला देण्याचा प्रयत्न करतो आणि त्याचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करतो. तो जेव्हा लाईफ जॅकेट घालतो, त्या लाईफ जॅकेटच्या मदतीने तो आपल्या बोटीमध्ये सुरक्षित येण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा ते लाईफ जॅकेट म्हणजे तारक जॅकेट असं देखील आपण म्हणू शकतो, ते त्याला इथे तारून नेण्यासाठी मदत करणार आहे. आपण आणखीन एक उदाहरण बघूया. आपण जेव्हा अंधाऱ्या खोलीमध्ये काही वस्तू शोधण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा आपण मेणबत्तीच्या प्रकाशाखाली एक एक वस्तू बघतो. जेवढा मेणबत्तीचा प्रकाश पडतोय तेवढी आपल्या समोरची एकच वस्तू दिसत असते. आपण जशी जशी ती मेणबत्ती फिरवतोय तशा तशा आपल्याला एक एक वस्तू दिसायला लागतील. मात्र तेवढ्यातच जर लाईट आली तर त्या लाईटीच्या लख्ख प्रकाशामध्ये आपल्या सर्व वस्तू दिसायला लागणार आहेत. सर्व वस्तूंच्या अवस्था दिसायला लागणार आहेत. सर्व वस्तू नक्की कशा आहेत, त्यांचा क्रम कसा आहे, हे देखील आपल्या लक्षात येणार आहे. बघा, आपल्याला ही जी लाईट येते तेच आहे आपलं विवेकज ज्ञान. आपण या 54व्या सूत्रामधनं हे बघितलं की विवेकज ज्ञानाची नक्की व्याप्ती कुठपर्यंत आहे. आपण हे समजून घेतलं. विभूतिपाद इथे अजून एका सूत्राने संपणार आहे. हे 55वं सूत्र आपल्याला समजून घेणं अजूनही बाकी आहे. हे सूत्र मी बनवल्यावर लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचायला तुम्हाला हा चॅनल सबस्क्राईब करायचा आहे. आवडला असेल तुम्हाला लाईक करायचंय. तुमच्या मौल्यवान कमेंट्स, तुमचे काही प्रश्न असतील यासाठी कमेंट बॉक्स हा नेहमी खुला आहे. लवकरच भेटूया 55व्या सूत्रासह. तोपर्यंत धन्यवाद.